चला तुम्हाला सांगतो, आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो कसा क्रिएट करायचा कॅपकटमधून. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट इथं मग ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्याला मिळून जाईल. आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो इथून फोटो असेल सिलेक्ट करायचा आहे, सिम्पली इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली येतं थोडं स्क्रोल करा, रेशोचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून ओपन सोच इथून बॉक्स असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून आता फोटो तुमचा सेट नसेल बसला तर सेट करून घ्यायचा आहे. फोटो सेट झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली खाली इथे ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आपण जो बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपण हा बीट व्हिडिओ येथे ॲड केलेला आहे, त्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायच्या, फोटोची लेंथ असं जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा. ठीक आहे, इथपर्यंत बस आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामधल्या ज्या बीट आहे जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते. तर ठीक आहे, ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो जाईल तो शेवटच्या बीटमापर्यंत तुम्हाला स्प्लिट करायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर ह्या बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडे स्क्रोल करा, रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून आपण हे PNG दिलं इथून ॲड करायचं. तर ठीक आहे, तर मी इथून सर्व फोटो बीट नॉसर इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉसर इथून स्प्लिट केलेले आहे. स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगमध्ये किंवा लाईटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल लुमिन फ्लॅश नावाचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. सिम्पली यामध्ये असेल सिलेक्ट करा. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर ह्याची लेंथ असेल खालची संपूर्ण कमी करा आणि तुम्हाला अप्लाय टॉल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. हा जो आपला आता पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा. ॲनिमेशनचा ऑप्शन आहे 2 नंबरला खाली, त्यावरती क्लिक करून इन मधला रेट्रो फेड इन 2 चा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली कॉम्बो मधला पेन लेफ्टचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बो मधला झूम 1चा तो बॅक सिलेक्ट करायचा. आता त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बो मधला पेन राईटचा तो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आउट मधला ब्लॅक होलचा इथून बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला काय करायचं, इन मधला हा जो आपला रिपलचा फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इन मधला ब्लर इनचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इन मधला हा जो विपचा फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इन मधला हा जो फोकसचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. जे पण आपण इफेक्ट सिलेक्ट केला त्याची सर्व नावं तुम्हाला वरती आपण दिलेले आहेत. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो असेल त्याला सिम्पली हा जो इफेक्ट असेल इन मधला तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर पहिले एन्जॉय यायचं आहे. खाली इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली काय करायचं, इनडोर आणि आउटडोअरमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हे जे इफेक्टची लेंथ असेल सिम्पली आपल्याला 8 सेकंदाच्या मागचा हा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो दुसरा फोटो आहे जे तो आपण स्प्लिट केला तिथे यायचे आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली काय करायचं, पॅरेटच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेक नावाचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली आपल्याला 6 सेकंदाची तिथला फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा आपल्या 8 सेकंद तिथला हा जो फोटो आहे तिथे यायचं आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा हा जो आपला पार्टीमधला सेकचा इथून इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल सिम्पली आपल्या शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा इथेच यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून पार्टच्या ऑप्शनमधला हा जो ब्लॅक फ्लॅश 2चा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा पहिल्यांदा यायचं. आता आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करून लाईटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल गॉड रेजचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नवरती क्लिक करायचा आहे. आणि ह्याच्या बॅगची लेंथ असं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली दुसरा हा आपला फोटो आहे तिथे यायचं जो तो आपण स्प्लिट केला आहे तिथे. पुन्हा इथून व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून रेट्रोमध्ये हा जो पॅनल फ्लॅशचा इथून इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नवरती क्लिक करायचं. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल 6 सेकंद तिथला जेवढा फोटो आहे तेवढी ठेवा. त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.